आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनरकर एका संतापजनक बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। संतापजनक यासाठी की ती निश्चितच पाहिल्यानंतर तुम्हालाही संताप येईल। जालना जिल्हा परिषदेच्या कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून सध्या सर्वत्र चर्चेला जात आहेत त्या आहेत श्रीमती PM मिन्नू। परंतु त्यांचे सहकारी त्यांना हे काम करू देतात का, हा एक मोठा प्रश्न आहे। कारण सध्या परिस्थितीमध्ये त्यांची दिशाभूल करणेच मोठ्या प्रमाणात चालवलेलं आहे। त्याचं उदाहरणही मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण पुढे जाऊयात। आता जो तुम्ही व्हिडिओ पाहत आहात हा आहे 15 ऑगस्ट 2025 चा आणि त्यानंतर मग पुढील काय बातमी आहे ती आपण पाहूयात। चला तर पाहूयात हा व्हिडिओ आहे परतूर विधानसभा मतदारसंघातील परतूर तालुक्यात असलेल्या अकोली गावच्या 33 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या कामाच्या चौकशी संदर्भातचा आणि जिल्हा परिषदेसमोर हे कार्यकर्ते आत्मदहन करतानाचा। पाहूयात या आत्मदहनानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना काय आश्वासन दिलं आणि आता अधिकारी कशी दिशाभूल करत आहेत। निलंबन अकोली ग्रामपंचायत चौकशी पाहिजे मॅडमला बोलायचं। आता तुम्ही आंदोलन लावू नका ना, आमचा रिक्षा आम्ही अर्ज दिलेला आहे। आम्हाला तुम्ही मॅडम सोबत बोलू द्या आम्हाला। आम्ही आज नाही उद्या परवा कधी आत्मदहन करणार साहेब, पण पूर्ण चौकशीच झाली नाही आमचं म्हणणं आहे। आम्ही वेळोवेळी विनंती केली की पूर्ण चौकशी झाली नाही। किती काय कुठला विषय राहिला 15 आयोग राहिला साहेब, 95-5 राहिलं, 25-15 दलित वस्ती, धनगर वस्ती, पाणी पुरवठा शेष, पंचायत समिती शेष। किती झाले? चौकशी फक्त पांढरण रस्ते, विहिरी आणि शेततळे 3 गोष्टींची झाली। कुठल्या तालुक्यातला विषय? आपण परतूर तालुक्यात आहे। कोण गेलं घनसावंगी BDO आणि डेप्युटी इंजिनियर अंबड यांची समिती नेमलेली होती। त्यांचा अहवाल कालच तुम्हाला कसं समजलं हे अर्धी चौकशी झाली म्हणून? आता आम्ही स्वतः अर्जदार असल्यानंतर आम्ही चौकशी सोबत होतो साहेब। आम्ही दाखवले दुसऱ्या दिवशी येऊ म्हणून गेले पण आलेच नाही। आले नाही आता 2 दिवस जाऊ द्या एवढे, मी त्यांना परत पाठवतो चौकशी। बरं जी केली ती नाही साहेब, असं पत्र द्या काहीतरी। कारण हे बघा तुम्ही वारंवार किती अहवाल आल्यावर कार्यालयाचे पत्र बघा नव्हतं। 8 दिवसात चौकशी होईल, 15 दिवसात चौकशी होईल। पत्र तुम्ही किती कामं लागलेले त्यांच्या मागे घरकुलाची कामं आहेत साहेब, पण आम्ही 2 वर्षापासून वारंवार अर्ज करतो। तुम्हालाही माहिती आहे संबंधित सरपंच म्हणाले गावात आमचं काहीच होत नाही, आम्ही पैसे दिले असं केलं, असं नसतं साहेब। ठीक आहे, आणखी 8 दिवस थांबा, चौकशी होऊ द्या पूर्ण। ते मस्जिद गावात म्हणते फिरते आमचं काही सोय वाकडं होत नाही। आता तुम्ही चौकशी अहवाल आता 14 तारखेला काल आलेला आहे। सकाळी मला कोणतरी मेसेज टाकला तर मी पण ते मेसेज मला कोणाच आहे ठीक आहे, आज पवित्र दिवस आहे, चांगला दिवस आहे, आज बोलणी करू नका। नाही साहेब, आम्ही बी तेवढं पालन करतो काय, आम्हाला याची शिवपारी
सर नमस्कार. अकोले येथील ग्रामस्थ आहे. अहवाल काल सादर झालेला आहे टपालमध्ये. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे की अर्धवट झालाय, पूर्ण चौकशी करून घ्यायला चालू आहे. पण आता साहेब पण म्हणले मी 2 वेळेस यायलो. साहेब आम्हाला त्या दिवशी मी आलो, साहेबांनी माझ्या अंगावर कागद फेकली, म्हणले मी येणार आहे म्हणजे 2 दिवशी. मी हा कधी कागद फेकली? मी तुम्हाला पहिल्यांदा पाहून राहिलो. ऑफिसमध्ये झालेलं आहे. मीटिंगमध्ये एखाद्या वेळेस मी पहिल्यांदाच पाहून राहिलो तुम्हाला. साहेबांनी माझ्या अंगावर कागद फेकले त्या दिवशी. म्हणजे आज मी याचं बिल काढणार आहे. आम्ही फक्त म्हणत होतो चौकशी होईपर्यंत बिल काढणार. बिल सुद्धा काढत साहेब, इतकी चौकशी सुरू असताना इतके बोगस काम असताना बिल निघले. साहेब माहिती आहे हे का, असं नाही साहेब, आम्ही आपले अधिकारी सुद्धा काही वेळेस बिल काढायचं. आम्ही फक्त म्हणलं होतं गावात कोणतंही बिल काढू नका, चौकशी पूर्ण होऊन अहवाल येईपर्यंत. आमच्या अंगावर कागद फेकण्यात आले सर कॅबिन मध्ये. मग आम्ही कुठपर्यंत शांत बसायचं? ठीक आहे, आता त्यांना परत आम्ही डायरेक्ट करतो चौकशी करायला. साहेब तसं नाही, तुम्ही आणि शिव मॅडम स्वतः या आता बघायला. आम्हाला दुसऱ्यावर विश्वास राहिलेला नाही आणि त्याचं आम्हाला पत्र द्या, तुम्ही स्वतः येणार आहे चौकशीला, गावाला भेट देणार आहे. आता आम्हाला शासकीय कार्यक्रमाला जायचंय, सगळे ध्वजारोहण करून घेऊ. आज फार महत्वाचा दिवस आहे. आम्ही उद्या आम्हाला पत्र देतो. सोमवारी होईल, सोमवारी या. साहेब, फक्त आता आम्हाला कृपया तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. तुम्ही तरी आम्हाला हे करू नका, नाही तर आमच्याशिवाय 8 दिवसात नंतर आत्मदहनाशिवाय पर्याय उरला नाही. सोमवारी या, आपण कारवाई. आमच्या एवढी हॅरासमेंट कोणाची झाली नाही तुमच्या कार्यालयात एवढी, कारण आम्ही रोज येतो, चक्रा मारतो. निरामय हॉस्पिटल जालना येथे कार्डियाक आरोग्य तपासणी फक्त 3,950 रुपयांमध्ये. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की परतूर तालुक्यातील 1,500 लोकवस्तीच्या अकोली गावात 23 कोटींच्या विकास कामामधील हरवलेले रस्ते, हरवलेल्या विहिरी, जमिनीच्या वर असलेले भूमिगत गटार शोधून द्यावेत या मागणीसाठी दिनांक 13 डिसेंबर 2024 ला तेथील ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता आणि त्यानंतर हे ग्रामस्थ जालना जिल्हा परिषदेसमोर उपोषणालाही बसले होते. उपोषणानंतर नेहमीप्रमाणेच त्यांना चॉकलेट दाखवण्यात आलं चौकशीचं. हे चॉकलेट तर सोडा, हे ठरलं पुढे चालून गाजर. 3 महिने तर चौकशी झालीच नाही आणि चौकशी झाली ती देखील धावत पळत आणि अर्धवट असा गावकऱ्यांचा आरोप आहे. कारण त्या चौकशी समितीच्या वेळी मी स्वतः त्या गावामध्ये उपस्थित होतो. 5 जणांच्या चौकशी समितीने रानावानामध्ये फिरून भर उन्हामध्ये चौकशी केली, पण कुठेही त्यांना विहीर तर दिसलीच नाही, थेंबर पाणीही कोणाला मिळालं नाही, रस्ते तर नव्हतेच. आणि जो विषय विचारला आता भूमिगत गटारांचा, गटार होते ते रस्त्याच्या वरती आणि त्याच्यातून वाहणारे पाणी. त्यामुळे निश्चितच या 23 कोटींच्या विकास कामांचं काय झालं हे गौड बंगाल होतं आणि त्याची चौकशी झाली, परंतु त्याचा अहवाल आलाच नाही. 3 महिने वाट पाहिल्यावर शेवटी ग्रामस्थांनी पुन्हा जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, जो व्हिडिओ तुम्ही आता पाहिला. परंतु तो अहवाल आल्यानंतर त्या अहवालात काय काय होतं हे तर सोडाच, पण काय काय नव्हतं त्याची यादी जास्त आहे. काय काय नव्हतं, प्रत्येक पानावर अध्यक्षाची सही नाही, प्रत्येक पानावर कुठल्याही समितीच्या सदस्यांची सही नाही, स्वयंस्पष्ट उल्लेख नाही, किती काम आहे, किती झालंय याचा कुठेही उल्लेख नाही. सर्व काही अर्धवट. जिथे पंचनामा झाला, ज्या गावात चौकशी समिती गेली, त्या चौकशी समितीच्या समोर ना तक्रारदारांचे जबाब आहेत, ना ग्रामस्थांचे, ना सरपंचाचे, ना ग्रामसेवकाचे. मग त्या अहवालाला अहवाल म्हणायचं का, हा प्रश्न उपस्थित होतो. असं असतानाही तो अहवाल जिल्हा परिषदेत आला. मग जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंग राजपूत यांनी पुन्हा, या चौकशी समितीचे अध्यक्ष आहेत घनसांगवी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, त्यांना पत्र पाठवून 8 दिवसात किंवा लवकरात लवकर हा अहवाल देण्याचे कळवले. त्याला उलटून 3 महिने झाले, आजही अहवाल आलेलाच नाही. त्यामुळे हे अधिकारी कशी दिशाभूल करतात त्याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. त्याही पेक्षा कहर असा झालाय की परत एकदा 1 डिसेंबर 2025 ला उदयसिंग राजपूत यांनी पुन्हा याच पत्राला कॉपी पेस्ट करत व्हिडिओंना पाठवला आहे आणि पुन्हा एकदा अहवाल मागवला आहे. प्रश्न असा पडतो की मध्यंतरीच्या 3 महिन्यात हा अहवाल का आला नाही? बरं, आला नाही तर त्यावर का कारवाई केली गेली नाही? मग अशी संधी मिळते की जेवढ्या नोटीस जास्त तेवढं काम फास्ट. आता काम फास्ट म्हणल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यामुळे पुन्हा हा दिशाभूल करणारा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू यांच्या समोर जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता देखील का, तर मागील महिन्यामध्ये श्रीमती मिन्नू यांनी पत्रकार परिषद घेऊन
अशा चौकशा समित्यांची जर चौकशी होत नसेल, त्यांच्याच्याने जर चौकशी होत नसेल, तर या समितींच्याच चौकशा करण्याचं सुतोवाच केलं होतं. कदाचित आपल्या अंगावरती येऊ नये आणि पुन्हा नोटीस दिली आहे हे नेहमीप्रमाणे उत्तर देता यावं म्हणून की काय पुन्हा एकदा हा नोटिसींचा खेळ सुरू झाला आहे. एकंदरीत काय तर जालना जिल्हा परिषदेमध्ये एक कर्तव्यदक्ष अधिकारी आलेल्या श्रीमती PM मिन्नू यांना कुठे ना कुठेतरी शह देण्याचं काम सुरू आहे. परंतु मिन्नू मॅडम, तुम्ही अधिकाऱ्यांना पाठीशी घाला किंवा जनतेला आत्मदहन करायला लावा. शेवटी जबाबदारी ही तुमच्यावरच निश्चित होणार आहे. त्यामुळे तुम्ही ठरवा की नेमकं काम करायचं कसं. दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना. आणि हो, यापूर्वीच्या फक्त अकोली गावासंदर्भातच्या जर तुम्हाला बातम्या पाहायच्या असतील तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायला विसरू नका. गरम गरम लुसलुशीत हुरडा, मुलांसाठी खेळणी, चुलीवरचं जेवण, ॲडव्हेंचर गेम, निसर्गाचं सानिध्य, ग्राहकांचे स्वागत, दही धपाट्यांचा नाश्ता, AC नॉन AC निवास व्यवस्था, बोटिंग, मैदानी खेळ, उंटाची सवारी, वॉटर पार्क, हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये, नंदापूर माळाची गणपतीजवळ, जालना.